प्रार्थनेने सुरुवात करू. सरळ बसायचं, मेरुदंड सीधा, ध्यान मुद्रा, डोळे सहजपणे बंद ठेवायचे. चेहऱ्यावर प्रसन्न भाव आणि दीर्घ श्वास घ्यायचा. गुरुदेव जी के चरणों में कोटि वंदन. श्रद्धेय आचार्य जी के चरणों में कोटि वंदन. सभी केंद्रीय प्रभारीगण उन सभी को हृदय से वंदन. मुंबई पतंजलि परिवार के प्रमुख आदरणीय सुरेशजींना हृदयापासून वंदन. आदरणीय मेधाजी, आदरणीय अभयजी, त्यांच्याबरोबर कार्यरत पुरी टीम आणि इथे आदरणीय अनिलजी आणि आदरणीय सुनीताजी आणि आपण सर्वांना हृदयापासून वंदन करून आपण आपला आजचा योगाभ्यास सुरू करूया. सूक्ष्म व्यायामाच्या बरोबर. सहजपणे क्रिया करायची. दीर्घ श्वसन ठेवायचं, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. अगदी सहजपणे एक एक क्रिया करून आपल्या सर्व जॉईंट्सचा, सर्व मांसपेशियांचा आणि सर्व हाडांचा पूर्णपणे व्यायाम होतो. मनामध्ये सकारात्मक भाव ठेवायचा की प्रभू कृपेनं म्हणजे सर्व जॉईंट्स फ्लेक्झिबल, शक्तिशाली आणि चपळ होत आहेत. दोन्ही पंजे एकत्र करून गोल गोल फिरवायचे. थोडी अतिरिक्त शक्ती लावायची प्रत्येक क्रियेला. पंजे पुढे पाठी घ्यायची. आपल्याला जीवनामध्ये जे काही प्राप्त करायचे त्याच्यासाठी जेवढी साधन सामग्री पाहिजे त्याच्या कितीतरी पटीनं जादा साधन सामग्री आपल्या परमेश्वरनं दिलेली आहे. तिचा आपण योग्य उपयोग केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपली जीवनशैली योग्य पाहिजे, आपला आहार योग्य पाहिजे, आपला विचार योग्य पाहिजे,
बोटांचा व्यायाम आणि आपलं श्रम म्हणजे व्यायाम. गुडघ्यासाठी हातपायाचे सूक्ष्म व्यायाम करत असताना आपल्या संपूर्ण शरीराच्या सर्व अंगांचा व्यायाम होतो. गुडघ्याची वाटी, जो कोणी थांबला हातापायाचे मुवमेंट झाल्या नाही की वार्धक्य वाढत जाते. अनेक समस्यांना तोंड द्यावं लागते, त्यांना स्वतःला पण आणि परिवाराला पण. सायकल, आपण आज आपल्या घरातील वरिष्ठांसाठी जो काही आपल्याला समस्या येते की आपल्यामुळं आपल्या पुढच्या पिढीला येऊ नये, तर हा साध्या साध्या योग साधनाच्या क्रिया करायच्या. दुसरं, आपण अनुभवतोय आता घरातले आपले जे काही वरिष्ठ आहेत त्यांच्यामुळे काय होत आहे, निदान यापुढे सुरुवात करूया हिप जॉईंट. आपण शेवटच्या क्षणापर्यंत अगदी तंदुरुस्त राहिलं पाहिजे. थोडं गती द्यायची. आपल्या ठाण्याचे एक शिक्षक अगदी क्रियाशील होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी तबला वादन म्हणजे त्यांचा एक ग्रुप होता, कुठेतरी असं जाऊन गायनाचा कार्यक्रम करायचे. कोणी माणसं वगैरे कोणी असेल त्यांचेच 25 लोक असायचे, मजा लुटायचे ते नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी. 2-3 दिवसापूर्वी पण त्यांचा प्रोग्राम झाला, फेसबुकवर असायचा आणि परवा गेले. म्हणजे असं जीवन पाहिजे शेवटपर्यंत एन्जॉय. म्हणून मी कधी कधी सांगतो ना, कोणीतरी तुम्हाला बोललं तर पोपटराव गेले तर तुम्हाला दुसरं लगेच सांगेल, अरे सकाळी तर क्लासमध्ये नाच केला. हो हो, अजून 50 वर्ष नक्कीच. दुसऱ्याचं कोणाचं उदाहरण देण्यापेक्षा आपलंच उदाहरण द्यायचं. जाणार नाही हे खात्री आहे, पण जाईल तेव्हा कसं असेल असं मी सांगेन. सकाळी तरी योग चांगला झाला, दुपारी घ्यायची. चला, पावसामुळे बाहेरचे प्रोग्राम नाही आहेत. काय होतात ते शनिवार रविवार ठेवतो. आता या शनिवारी परवा कल्याणला आहे आणि रविवारी घाटकोपरला आहे. आणि मग घाटकोपरला 7 दिवस कंटिन्यू आहे. सकाळी 25 तारखेपासून चेंज. घाटकोपरला पाटीदार वाडी आहे, त्या हॉलमध्ये शिबिर ठेवलं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं करायचं. पूर्ण व्यायाम.
चेंज. चेंज. ह्या काही क्रिया जास्त करायच्या, ज्यांना पोटावर किंवा कमरेला फॅट्स जास्त असतील त्यांनी 50 वेळा, 100 वेळा, 200, 300, 500 आस्था चॅनलवर सकाळी स्वामीजींचा प्रोग्राम असतो. त्या 200, 250 किलोचे लोक येतात. त्यांना स्वामीजी सांगतात 1000 वेळा करा. ही स्थित कोण आसन 500 वेळा ते करतच असतात. असे अनेक प्रकारच्या क्रिया करण्यापेक्षा ह्या साध्या क्रिया आहेत. त्यांनी पोटाचा बघा, पोटाचा, मेरुदंडाचा सुंदर व्यायाम होतो. पोट साफ करण्यासाठी चूर्ण घ्यायची गरज पडणार नाही. थोडे दिवस प्रयोग करून बघा. 50 ते 100 वेळा करायचं असं. पोटाच्या सर्व अंगांचा व्यायाम होतोय. हार्ट आणि लंगचा पण व्यायाम होतो. चेंज. चेंज. ज्याला पाचनाचा त्रास आहे, समस्या आहे, तो पोट साफ होत नाही, त्यांनी थोडे ह्या क्रिया बघा जास्त करायच्या. 25 वेळा, 50 वेळा, 100 वेळा बसल्या. औषधाच्या पाठीमागे लागायचं नाही. थोडं धरती मातेला नमस्कार. थोडी अतिरिक्त शक्ती लावायची. अंगठे हात घेऊन मुठी बंद करायची आणि गोल गोल फिरवायच्या. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. साईड.
चेंज. फॅटी लिव्हरची समस्या राहणार नाही, किडनीची समस्या येणार नाही, डायलिसिसची समस्या नाही आहे. स्पॉन्डिलायटिस, म्हणजे गुडघ्यावर ठेवायचे. श्वास एक साईडला ताण द्यायचा. श्वास सोडत वरती, पुन्हा श्वास भरून एका साईडला. दहा 20 25 30 50 वेळा असं केलं तर गोमुखासन योग्य प्रकारे होणार आहे. कोणताही आजार आपल्या शरीराला स्पर्श करू शकत नाहीये, कारण ह्या सूक्ष्म व्यायामामुळे कपालभाती, अनुलोम विलोम, मर्कटासन, कंद्रासन आणि भुजंगासन, पाचन तंत्र स्वस्थ होणारे, ब्लड सर्क्युलेशन योग्य प्रकारे. एका सेलला 37 ट्रिलियन सेल्सला पुरेसा ऑक्सिजन, ग्लुकोज आणि इन्सुलिन मिळणार आहे. ऑक्सिजन आणि ग्लुकोजचं ज्वलन इन्सुलिनच्या माध्यमातून होणार आहे. एक सेलमध्ये एनर्जी निर्माण होईल. त्याच एनर्जीवर एक सेलची प्रोग्रामची फाईल ओपन होईल आणि प्रोग्राम परमेश्वरानं केलेला आहे. मग त्याच्यामध्ये परमेश्वरानं जे कार्य निर्धारित केलेले आहे त्याच प्रकारचे हार्मोन्स एक सेल निर्माण करणार आहे. म्हणजेच आपल्या संपूर्ण शरीरामध्ये 37 ट्रिलियन सेल्समध्ये हार्मोनल बॅलन्स येणार. हार्मोनल बॅलन्स, हार्मोनल इम्बॅलन्स बिमारीचं दुसरं नाव आहे. हार्मोनल इम्बॅलन्स, लेफ्ट राईट. हार्मोनल बॅलन्स राहिल्यामुळे आपल्या शरीराची इम्युनिटी स्ट्रॉंग राहणार आहे. साध्या साध्या क्रियांमुळे चेंज. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो, फेसबुकवर लाईव्ह असतं, आपल्या घरातल्या लोकांनाही बघायला सांगा. आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना यायला जमत नाही त्यांनाही सांगा. पुण्य मिळेल वर खाली. पुण्यप्राप्तीचा एक सरळ मार्ग आहे. फेसबुक लाईव्ह किंवा कायमस्वरूपी यूट्यूबवर आहे, रोटेट करायचे. यूट्यूबवर सबस्क्राईब केलं, पोपटराव कदम टाकलं की तुम्हाला कायमस्वरूपी पाहिजे तो क्लास आणि कितीही वर्ष मिळणार आहे. कुठलाही चार्ज नाही. आता डोळ्यासाठी लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. वर खाली. तिरकस. दुसरी बाजू. गोल गोल फिरवायचे. अगदी सहज सहज क्रिया आहे. जीवनभर चष्मा येणार नाही. सकाळी लार लावायची, मात्र उघड्या डोळ्यामध्ये आतून लार लावायची सकाळी उठल्याबरोबर. आणि आंघोळ करताना तोंडामध्ये पाणी भरून उघड्या डोळ्यावर पाण्याचे चपकारे मारायचे, पण जोरात नाही मारायचे, विश्राम. तर आपला सूक्ष्म व्यायामाने आपलं पाचन, ब्लड सर्क्युलेशन योग्य होतं आहे. आपल्या कुठल्याही प्रकारची समस्या आपल्या जीवनामध्ये राहणार नाही. ओम.